पुंडलिकवरदाहर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. हरि ओम तत्सत. ध्यान मूलम गुरुमूर्ती, पूजा मूलम गुरुपदम, मंत्र मूलम गुरुर्वाक्यम, मुक्ति मूलम गुरु कृपा. ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक, नाहम देहो न मे देहा केवलहम सनातन. दृक् दृश्य विवेक या ग्रंथाचा आपण अभ्यास करतो आहोत. या ग्रंथाचा हेतू दृक् आणि दृश्य यामध्ये विवेक करणे असा आहे आणि या विवेकातून जे काही फल तयार होईल ते फल आपल्याला या ग्रंथाद्वारे मिळेल अशी अपेक्षा ठेवून आपण या ग्रंथाचा अभ्यास करतो आहोत. नोदेती नास्तमेतेषा न वृद्धिं याति न क्षयं, स्वयं विभात्यथान्यानी भासयत साधनं विना. या 5व्या क्रमांकाच्या श्लोकाचा आपण अभ्यास करतो आहोत. यातील पहिलं चरण आपण अनेक दिवसांपासून अभ्यास करत होतो आणि आता मागील चिंतनामध्ये आपण दुसऱ्या चरणाचा विषय सुरू केलेला आहे. स्वयं विभात्यथान्यानी भासेत साधनम विना हे दुसरं चरण आहे. चिती, या चितीचा अभ्यास या ठिकाणी सुरू आहे कारण की 4थ्या श्लोकाच्या शेवटी चिती हा शब्द आलेला आहे आणि त्या चितीचा अभ्यास या श्लोकामध्ये सांगण्यात आलेला आहे. तर चिती हा शब्द भगवंतासाठी वापरण्यात येतो म्हणून भगवंताची जी काही लक्षणं आहेत ती लक्षणं या ठिकाणी या 5व्या श्लोकात आहे असं आपण म्हणायला काही हरकत नाही. उदय न होणारी, अस्त न पावणारी, वृद्धी न पावणारी आणि क्षय न होणारी अशी ही चिती आहे. ही चिती स्वतः स्वयं प्रकाशित आहे. या चितीला दुसरं कोणीही प्रकाशन करत नाही. कुठल्याही साधनांनी म्हणजे कोणाकडूनही ही चिती प्रकाशित होत नाही असा अभ्यास या दुसऱ्या चरणामध्ये. तर आपण मागील चिंतनामध्ये याच विषयाचा सखोल अभ्यास करण्याचा विचार करून साधारणपणे प्रकाश म्हणजे काय याचा आपण विचार केला. प्रकाश म्हणजे सूर्याचा प्रकाश, चंद्राचा प्रकाश, दिव्याचा प्रकाश अशा रीतीने आपण प्रकाश या शब्दाचा अभ्यास केला. प्रकाश देणारे जगतामध्ये जे पदार्थ प्रामुख्याने आहेत त्यामध्ये हेच पदार्थ आहेत: सूर्य, चंद्र, तारा, दिवा, पणती. अशा प्रकारे आपल्याला सर्व जगतामध्ये असलेले सर्व प्रकाश देणारे पदार्थ माहीत आहेत. या पदार्थांचा आपण विचार केला. परंतु प्रकाश या शब्दाचा अर्थ आपण इतका साधारण न धरता त्याच्याही पुढे प्रकाश म्हणजे काय याचाही आपण विचार केलेला आहे. प्रकाश म्हणजे असं काहीतरी जेणेकरून डोळे दिपतात, याला आपण म्हणतो प्रकाश. आणि कोणाचे डोळे कशामुळे दिपतील हे काही सांगता येत नाही. जसं आपण पाहिलं संपत्ती, विद्वत्ता यामुळे सुद्धा डोळे दिपतात. प्रकाश हा इतका प्रखर असू शकतो की तो डोळेच घालवीन. म्हणजे प्रकाशाचं स्वरूप इतकं जास्त असू शकतं किंवा त्याचा तेज इतकं जास्त असू शकतं की ते डोळे सुद्धा घालू शकतं. म्हणजे डोळे दिपणे आणि डोळे जाणे इथपर्यंत हा प्रकाश प्रखर असू शकतो. तर प्रकाश जो आहे हा डोळे दिपवणारा ज्याप्रमाणे असतो त्याचप्रमाणे प्रकाश हा मन आणि बुद्धीला सुद्धा विचलित करणारा असतो. डोळ्यापुढे अंधारी निर्माण करणारा प्रकाश असतो. प्रकाश जर जास्त झाला तर डोळ्यापुढे काय येतं? अंधारी येते. दुपारी 12 वाजता जर तुम्ही सूर्याकडे पाहिलं तर 1, 2, 3, 4, 5 सेकंद नंतर तुम्ही त्याच्याकडे पाहू शकत नाही आणि दुसरीकडे पाहिल्यानंतर तुम्हाला सगळं अंधार वाटेल, म्हणजे अंधारी डोळ्याला येईल. म्हणजे प्रकाश हा आपल्याला अंधारी निर्माण करणारा असू शकतो. जसं डोळ्यांसाठी आहे तसंच मन आणि बुद्धीला सुद्धा तो अंधारी निर्माण करू शकतो. परंतु हा जो प्रकाश आपण विचार करतो आहोत तो प्रकाश जड प्रकाश आहे. तो फक्त डोळ्यांना दिपवतो किंवा डोळ्यांसमोरच
प्रखरतेमुळे अंधारी निर्माण करतो. पण विद्वत्ता, संपत्ती, ऐश्वर्य, अनेक प्रकारचे विविध प्रकारचे विषय आपल्या डोळ्यांना नव्हे मन आणि बुद्धीला दिपवून टाकतात किंवा अंधारे निर्माण करतात. असा आपण मागील वेळेस विचार केला, तो थोडक्यात मी तुम्हाला सांगितलं. सविस्तर आपण त्याचा विचार केलेला आहे. आता स्वयंप्रकाशित म्हणजे स्वतःच प्रकाशमान असणं. प्रत्येक पदार्थ प्रकाशमान आहेत हे आपल्याला यावरून लक्षात आलं. नुसता जड प्रकाश असा विचार न करता आपण त्याचा थोडक्यात मागील वेळेस जो विचार केला त्यामध्ये आपण ज्या पदार्थामधून जड प्रकाश बाहेर पडत नाही असे पदार्थ सुद्धा कसे प्रकाशमान असतात हे पाहिलेलं आहे. परंतु आता चंद्र सूर्य यांचा आपण विचार जर केला तर ते साधारणपणे प्रकाश देणारे आहेत, आपल्याला हे लक्षात आलंय. मन आणि बुद्धी सुद्धा प्रकाश देते. म्हणजे एखाद्याची बुद्धी फार तेजस्वी असते. मन, अहंकार हे सगळेच म्हणजे जगातले सगळेच पदार्थ प्रकाश देणारे आहेत असं आपल्याला लक्षात येतं. त्याच्यापुढे आतमध्ये असलेला जीव, त्याच्यापुढे असलेला शिव हे सुद्धा प्रकाश देणारेच आहेत. जीव हा, शिव हा हे दोघे जर आपण विचार करू लागलो तर हे सुद्धा प्रकाश देणारेच आहेत. परंतु इथपर्यंत म्हणजे आपण जर विचार करू लागलो तर सूर्य, चंद्र, तारा, बाह्य पदार्थ, याच्या पुढे गेलो तर आंतरपदार्थ. आंतरपदार्थामध्ये आत आपण जरी गेलो तरी शिव जो आहे या शिवापर्यंत जो प्रकाश दिसतो हा प्रकाश प्रत्येक पदार्थाचा भिन्न भिन्न आहे आणि प्रत्येक पदार्थाचा कमी अधिक आहे. म्हणजे चंद्राचा प्रकाश आणि सूर्याचा प्रकाश जरी प्रकाश असले तरी सुद्धा याच्यामध्ये न्यून अधिकपणा आहे. म्हणजे काही प्रकाश जास्त आहेत, काही प्रकाश कमी आहेत. अधिक त्यांचे परिणाम भिन्न भिन्न आहेत. म्हणजे सूर्याचा प्रकाश जो आहे तो वेगळा आणि चंद्राचा प्रकाश वेगळा. सूर्याचा प्रकाश हा ताप देतो पण चंद्राचा प्रकाश शीतलता देतो. म्हणजे प्रकाश सुद्धा अशा रीतीने वेगवेगळे परिणाम करतो. पैशाचा प्रकाश आणि विद्वत्तेचा प्रकाश हे वेगळ्या प्रकारे परिणाम करतात. पैशाचा प्रकाश वेगळा परिणाम करेल आणि विद्वत्तेचा वेगळ्या रीतीने परिणाम करेल. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. इथपासून तिथपर्यंत म्हणजे खाली पासून तर वरपर्यंत कुठेही जा, जेवढे काही प्रकाश देणारे पदार्थ आहेत हे सगळे परिणामाने भिन्न भिन्न सापडतात. म्हणजे परिणाम देण्यासाठी त्यांची जी गती आहे ती वेगवेगळी आहे. सूर्याची गती वेगळी, चंद्राची गती वेगळी. चंद्र वेगळ्या रीतीने परिणाम करतो, सूर्य वेगळ्या रीतीने परिणाम करतो, पैसा वेगळ्या रीतीने परिणाम करतो, विद्वत्ता वेगळ्या रीतीने परिणाम करते. तसंच मन, बुद्धी, अहंकार, अंतःकरण हे वेगवेगळ्या रीतीने परिणाम करतात. त्याचप्रमाणे जीव आणि शिव हा सुद्धा वेगवेगळ्या रीतीने परिणाम करतो. आता यामधलं कशाला आपण भुललोय हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आपण नक्की कशाला भुललो? आपण तर बाहेरच्याच पदार्थांना भुललेलो आहे. बाहेरच्याच पदार्थांमध्ये आपण अडकून पडलेलो आहे. त्यामुळे उच्च उच्च पदार्थ, प्रकाशमान पदार्थ जर आपल्या समोर आला तर त्याला आपण भुलणार नाही असं म्हणणं हे काही योग्य नाही. उच्च उच्च पदार्थ, जास्तीत जास्त प्रकाश देणारा पदार्थ हा आपल्याला भूल पाडू शकतो. त्या पदार्थापर्यंत आपण जाऊ का नाही हा भागच निराळा आहे. त्या पदार्थापर्यंत पोहोचणं तसं पाहिलं तर फारच अवघड आहे. म्हणजे एखाद्याला ईश्वरापर्यंत पोहोचायचं झालं तर ते एवढं सोपं नाही. इंद्रापर्यंत पोहोचायचं सोपं नाही. कुठल्याही देवतेपर्यंत, कुठल्याही देवापर्यंत किंवा जगामध्ये असलेल्या कुठल्याही उच्च उच्च प्रकाशमान पदार्थापर्यंत पोहोचणं अवघड आहे. परंतु कितीही जरी हे प्रकाशमान असले तरी सुद्धा यांचं प्रकाशमान असणं हे कशावर अवलंबून आहे याचा शोध लावणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट, आपण या पदार्थांच्या प्रकाशालाच भुललेलो आहोत. जसं सूर्याच्या प्रकाशाला भुललो आणि सूर्य प्रकाशमान आहे असं सगळ्यांना वाटायला लागलं. ज्यांना माहीत नाही त्यांना चंद्र सुद्धा प्रकाशमान आहे असं वाटायला लागलं. काहींना वाटतं की चंद्रच प्रकाशमान आहे, परंतु अभ्यास केल्यानंतर त्यांना लक्षात आलं की नाही, चंद्र प्रकाशमान नाही, चंद्राला सूर्याकडून प्रकाश मिळतो इथपर्यंत कळलं. परंतु चंद्र प्रकाशमान नाही हे जरी मानलं तरी सुद्धा सूर्य प्रकाशमान नाही हे मानणं फार अवघड आहे. सूर्याला स्वतःचा प्रकाश नाही असं म्हणणं हे फारच धारिष्ट्याचं काम आहे. परंतु साधू संतांनी मात्र तसं सांगून ठेवलेलं आहे की सूर्य सुद्धा स्वतः प्रकाशमान नाही. कारण सूर्य तर प्रकाशमान दिसतो पण त्याला प्रकाशमान म्हणायचं नाही. म्हणायचं का नाही म्हणायचं. तर साधू संत म्हणतात सूर्य हा प्रकाशमान नाही आणि आपल्याला तर माहित आहे की सूर्य प्रकाशमान आहे.
हे कसं आहे, जसं पूर्वी आपण चंद्राला प्रकाशमान समजत होतो, पण शाळा शिकल्यानंतर कळलं की सूर्य हा चंद्राला प्रकाश देतो, म्हणजे चंद्र हा परप्रकाशित आहे, तसा सूर्य सुद्धा परप्रकाशित आहे. म्हणजे हे प्रकाश देणारे पदार्थ आपल्याला स्वयंप्रकाशित आहे का परप्रकाशित आहे हे कळून घेण्याची गरज आहे. परंतु आपण या भानगडीतच पडत नाही. आपल्याला काय करायचंय, चंद्राला प्रकाश कोणी देव, सूर्याने देव, नाही तर तो स्वतःहून प्रकाशित असो. आपल्या दैनंदिन जीवनात काय परिणाम होतोय काय? आता एखादा म्हणेल काय घेणं देणं पडलंय, चंद्राने स्वतः प्रकाशित असू द्या किंवा त्याला दुसऱ्याने प्रकाशित करू द्या, काय फरक पडतोय आपल्याला? काय फरक पडतोय? काही फरक पडत नाही. म्हणजे दैनंदिन व्यवहारामध्ये जर त्याने काही फरकच पडणार नाहीये, तर आपण त्याचा विचार का करू? करायची गरज काय, नाही का? अशी गरजच नसते. पण ज्याला गरज असेल त्याला मात्र तो अभ्यास करावाच लागतो. शाळेत जर विद्यार्थी गेला तर त्याला करावाच लागतो अभ्यास. तो म्हणू शकत नाही की आता मला गरज नाही. शाळेमध्ये जर विद्यार्थी पोहोचला त्याला तो अभ्यास करणेच आहे. तसं जर आपल्याला या चितीचं ज्ञान करून घ्यायचं असेल तर याचा विचार करावाच लागेल. आपण या शाळेत आलो म्हणजे ज्यांना चितीच्या ज्ञानाची आवश्यकता आहे त्यांच्यासाठी हा विषय. संसाराची ज्यांना अपेक्षा आहे त्यांच्यासाठी हा विषय नाही आहे. म्हणजे तुम्ही बळच इथे काही येऊ नका, या विषयामध्ये कोणी बळच येऊ नये. ज्यांना चितीचं ज्ञान करून घेणं अपेक्षित आहे त्यांनी मात्र याचा विचार करावाच लागेल. त्यांना हा विचार मात्र करावाच लागेल. बाकीच्यांना हा विचार करण्याची तशी गरज नाहीये. नाही केलं तरी काही हरकत नाही. असं आपण धरूया की तुम्ही इथे जे आलेले आहात ते चितीचा अभ्यास करण्यासाठी इथे आलेले आहात, दृग्दृश्य विवेक करण्यासाठी इथे आलेले आहात. कारण ग्रंथाचं नावच एकदा ठरलंय काय, दृग्दृश्य विवेक. मग ज्याला दृग्दृश्य विवेक करायचाच नाही त्याला हे सांगण्यात अर्थ नाही. कारण बरेच वेळा काय होतं की आपण एक दुसऱ्यांच्या संगतीने येतो पण आपल्याला हे माहित नसतं की आपण हे का करायचंय. तर ज्याला दृग्दृश्य विवेक करायचा असेल त्यांनीच या ठिकाणी यावं. ज्याला चितीचं ज्ञान करून घेणं अपेक्षित आहे, ज्याला चितीचं ज्ञान करायचं आहे त्यानेच हा विषय विचार करावा. प्रकाशमान पदार्थ. प्रकाशमान पदार्थ जगातले सगळेच प्रकाशमान आहे कमी अधिक प्रमाणात. इथे बसलेले अनेक लोक आहेत, प्रत्येक जण वेगवेगळ्या रीतीने प्रकाशमान आहे. प्रत्येकाचा प्रकाश वेगवेगळा आहे, काहींचा जास्त असेल काहींचा कमी असेल, परंतु इथे बसलेले प्रत्येक जण प्रकाशमानच आहे. परंतु जसा स्थूल प्रकाश चंद्राचा सूर्याचा आहे तसा नाही, नाही का? तसा नाही. कारण एवढा आपण स्थूल रूपाने विचार नाही करत. तो तर विचार आपण केलाच आहे. आपण अधिक विचार काय करतोय, त्याच्याही पुढे अजून विचार करतोय, व्यापक विचार आपण करतो. जगातला प्रत्येक पदार्थ प्रकाशमान आहे. प्रत्येक पदार्थ, कुठलाही जगातला कुठलाही पदार्थ असो. जसं चंद्राला सूर्याचा प्रकाश मिळतोय आणि चंद्र प्रकाशित दिसतो, पण चंद्राचं तेज हे सूर्याच्या तेजापेक्षा कमी आहे. चंद्राचं तेज हे सूर्याच्या तेजापेक्षा कमी आहे, परंतु त्याचा एक विशिष्ट परिणाम, विशिष्ट उपयोग आहे. जरी तेज कमी असलं काय तरी सुद्धा चंद्राचा एक विशिष्ट उपयोग आहे. याचप्रमाणे जगामधले प्रत्येक पदार्थ एकमेकाच्या प्रकाशाने प्रकाशित झालेले आहेत आणि प्रत्येक पदार्थाचा एक विशिष्ट उपयोग आहे आणि विशिष्ट परिणाम आहे. प्रत्येक पदार्थाचा एक विशिष्ट उपयोग आणि परिणाम. कुठलाही पदार्थ असो त्याचा प्रकाश हा दुसऱ्या पदार्थाच्या प्रकाशाशी जुळेलच असं नाही. जसं चंद्र आणि सूर्य यांचा दोघांचा प्रकाश काही समान असत नाही, परिणाम समान असत नाही, परिणाम समान नाही, प्रकाश समान नाही. त्याचप्रमाणे जगातला कुठलाही पदार्थ तुम्ही घेतला तरी त्यांचे परिणाम, त्यांचा प्रकाश हा समान नसतो. मग प्रत्येक पदार्थाचा प्रकाश हा कुठून आला हे शोधायला पाहिजे. प्रत्येक पदार्थाचा प्रकाश कुठून येतो, तो येतो कुठून? आता जसं चंद्राचा प्रकाश सूर्याकडून येतो तसं सूर्याचा प्रकाश कुठून येतो हे शोधलं पाहिजे. जसं या लाईटमध्ये प्रकाश कुठून आला याचा शोध घेतला पाहिजे. तर लाईटमध्ये जो प्रकाश येतो तो त्याच्यामध्ये जो करंट फ्लो होतो त्याच्यामुळे तो येतो, असं आपण मागील वेळेस पाहिलेलं आहे. त्याचप्रमाणे जगातल्या कुठल्याही पदार्थामध्ये जसा काही प्रकाश येतो, जो काही प्रकाश येतो तो कसा येतो आणि कुठून येतो याचा शोध घेत 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 आपण जर गेलो तर आपल्याला हे लक्षात येतं की सगळ्याचा प्रकाश देणारा जो कोणी आहे त्याला चिती असं म्हणतात. सगळ्यांना प्रकाश देणारा. मग चंद्राला प्रकाश देणारा सूर्य आहे का चिती आहे? तर चंद्राला प्रकाश देणारा सूर्य आहे असं स्थूल रूपाने दिसतं. आणि शोधांती असं लक्षात येतं की सूर्याला सुद्धा प्रकाश देणारी चिती आहे, सूर्याला सुद्धा प्रकाशमान करणारी चिती आहे, म्हणजे भगवंत आहे. म्हणून चंद्राला सुद्धा प्रकाश देणारा भगवंतच आहे. भगवंतच चंद्राला प्रकाश देतो आणि भगवंत सूर्याला प्रकाश देतो.
जो सगळ्यांना प्रकाश देतो त्याला भगवंत असं म्हणतात. सगळ्यांचं प्रकाशमान होणं हे ज्याच्यामुळे आहे त्याला चिती असं म्हणतात, त्याला भगवंत असं म्हणतात. आता प्रकाशमान होणं म्हणजे काय हे आपण व्यापक रीतीने विचार केलेला असल्यामुळे तुम्हाला त्याच्यात परत काही सांगण्याची गरज नाही. म्हणजे आपलं प्रत्येकाचं प्रकाशमान होणं कमी अधिक प्रमाणात, म्हणजे काजळचा प्रकाश वेगळा, पणतीचा वेगळा, हॅलोजन लॅम्पचा वेगळा, छोट्या बल्बचा वेगळा, चंद्राचा वेगळा, सूर्याचा वेगळा, 10 रुपयाच्या नोटेचा प्रकाश वेगळा आणि 1000 रुपयाच्या नोटेचा प्रकाश वेगळा, नाही का. दोन्हींचा कलर लालच आहे, पण 10 रुपयाची नोट ठेवली आणि 1000 रुपयाची नोट ठेवली तर प्रकाश जास्त कोणाचा येतो? आपोआप येतो का नाही? जास्त प्रकाश कोणाचा आहे? दोन्ही लालच आहेत, फक्त कागद थोडा मोठा दिसतो म्हणून प्रकाश जास्त आहे. काय वजन आहे त्याच्यामध्ये, नाही का. प्रकाश तर पदार्थ जो आहे हा पदार्थ दिसायला सारखा दिसत असला तरी सुद्धा प्रकाश मात्र भिन्न भिन्न आहे. पण हे सगळे प्रकाश ज्याच्यावर अवलंबून आहेत. पृथ्वी जास्त प्रकाशमान आहे, पृथ्वी जास्त प्रकाशमान आहे का मंगळ जास्त प्रकाशमान आहे? तर मंगळापेक्षा पृथ्वी जास्त प्रकाशमान आहे. अनेक तारा दिसतात, छोट्या 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 तारा दिसतात, काही मोठ्या आहेत काही छोट्या आहेत. तर ह्या सगळ्या तारा जास्त प्रकाशमान आहे का पृथ्वी जास्त प्रकाशमान आहे? तर पृथ्वी जास्त प्रकाशमान. अशा रीतीने प्रत्येक जण कमी अधिक प्रकाशमान आहे, प्रत्येकाचा परिणाम कमी अधिक आहे, परंतु या सगळ्यांचं मूळ मात्र चिती आहे. चिती ही सर्वांना प्रकाशन करते, सगळ्यांना प्रकाशन करते. म्हणून कोणीच असं समजू नये की आपण शहाणे आहोत. चंद्र जर असं समजू लागेल की मी शहाणा आहे, मी सगळ्यांना शीतलता देतो, असं जर चंद्र समजू लागला तर चंद्र अहंकारामध्ये गेला. कारण सूर्याचा प्रकाश जर बंद झाला तर चंद्राचा शीतलता देण्याचा प्रश्न येत नाही. चंद्राने अहंकारात राहू नये की मी जगाला शीतलता प्रदान करतो, तसं सूर्याने सुद्धा अहंकारात राहू नये की मी जगाला प्रकाश देतो. त्याचप्रमाणे जगातल्या कुठल्याही पदार्थांना कोणीही अहंकारात राहू नये की आपण प्रकाशमान आहोत. आपण कितीही प्रकाशमान झालो, तुम्ही जर तुमचं प्रकाशमान होणं वाढवलं 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 तुम्ही सूर्य पण होऊ शकता. सूर्या इतके प्रकाशमान आपण होऊ शकतो. सूर्या इतके प्रकाशमान होण्याची आपल्यामध्ये ताकद आहे. आपण जर प्रयत्न करत गेलो, तसं पुण्य करत गेलो, आपलं पुण्य जर वाढेल तर आपण प्रकाशमान होत 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 कुठपर्यंत जाऊ? सूर्य होऊ. सूर्याच्या पुढे पण जाता येतं ब्रह्मदेवापर्यंत. ब्रह्मदेव इथपर्यंत आपण प्रकाशमान होऊ शकतो. आणि ब्रह्मदेव, विष्णू, शंकर, चंद्र, इंद्र, सूर्य, प्रजापती, अनेक देवदेवता, अशा रीतीने आपण काय होऊ शकतो? इतके प्रकाशमान होऊ शकतो. प्रयत्न जर आपण केला तर. प्रयत्न करो अथवा न करो, कळत न कळत पर्यंत जरी घडलं तरी आपण होऊ शकतो. म्हणजे एखाद्याने कळत न कळतपणे त्याचं तसं घडलं तर तो असा उच्च दर्जाचा प्रकाशमान देणारा पदार्थ होऊ शकतो. आणि त्याच्या विरुद्ध झालं तर कमी 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 प्रकाश देणारा होऊ शकतो. म्हणून ब्रह्मदेवाचं प्रकाश देणं, आता उत्पत्ती जगताची जी केली ती ब्रह्मदेवाने केली. मग हा ब्रह्मदेव ज्याच्यामुळे हे उत्पत्ती करू शकला, ब्रह्मदेवाला या जगताची उत्पत्ती ज्याच्यामुळे करता आली त्याला चिती असं म्हणतात. विष्णूला ज्याच्यामुळे या जगताचं पालन पोषण करता येतं त्याला चिती असं म्हणतात. शंकराला पुनरावृत्ती होण्यासाठी या सृष्टीचा जो लय करावा लागतो ते सामर्थ्य शंकरामध्ये जे आहे ते ज्याच्यामुळे आहे त्याला चिती असं म्हणतात. इंद्र ज्याच्यामुळे पाऊस पाडू शकतो त्याला चिती असं म्हणतात. म्हणजे त्याच्यामध्ये पाऊस पाडण्याची जी क्षमता आहे, त्याचं जे प्रकाशमान होणं अशा रीतीने, हे ज्याच्यामुळे आहे त्याला चिती असं म्हणतात. असा हा स्थूल जो प्रपंच आहे, हा जो स्थूल समष्टीचा प्रपंच आहे तो असा आहे. याच्यात बऱ्याच रीतीने आपल्याला विचार करता येऊ शकतो. आपल्या शरीरामध्ये जर आपण विचार करू लागलो तर हे शरीर कशामुळे आहे, म्हणजे कशामुळे हे प्रकाशमान आहे, तर हे शरीर प्रकाशमान व्हायला कारण म्हणजे सूक्ष्मदेह आहे. सूक्ष्मदेह जसा असेल तसं हे शरीर प्रकाशमान असतं. तुम्ही बघा, एखादा मनुष्य जर मनाने कोमजलेला असेल, म्हणजे त्याचं मन डिम झालं असेल, डिम लाईट माहिती ना, मन जर डिम झाला तर त्याच्या चेहऱ्यावर सुद्धा काय असतं? चेहरा सुद्धा त्याचा निस्तेज होतो. एखाद्याचं मन जर निस्तेज झालं तर चेहरा सुद्धा निस्तेज होतो. म्हणजे शरीर जे प्रकाशमान आहे ते कोणामुळे? मनामुळे. मन जर त्याचं ब्राईट म्हणजे एकदम
प्रकाशमान असेल तर चेहरा पण त्याचा कसा टवटवीत आणि प्रफुल्लित दिसतो. म्हणजे या शरीरावरचं तेज कशावर अवलंबून आहे? किती तूप खाल्लेलं असेल तरी सुद्धा चेहरा प्रफुल्लित असणं नसणं हे कशावर अवलंबून आहे? मनावर अवलंबून आहे. म्हणजे याचा अर्थ दूध आणि तुपावर नाही असं नाहीये, दूध आणि तुपावर पण आहेच. म्हणजे चेहरा टवटवीत व्हायला कारण दूध आणि तूप आहेच, लोणी आहेच, ते आहेच. पण त्यांच्यापेक्षा जास्त श्रेष्ठ प्रकाश देणारा कोण आहे? म्हणजे चेहऱ्याला तेज देणारा, तेज म्हणजे प्रकाश, चेहऱ्याला तेज देणारा पदार्थ कुठला आहे? दूध, तूप, लोणी. तुझं देते शारंग पाणी. म्हणजे या चेहऱ्याला प्रकाश देणारा, तेज देणारा पदार्थ दूध, तूप, लोणी आहेच. पण त्याच्यापेक्षा जास्त श्रेष्ठ कोण आहे? मन. मन हे जर ताजं असेल, तेजोमय असेल तर चेहरा सुद्धा कसा असतो? तेजोमय. पण मनच जर कोमेजलं तर चेहरा सुद्धा पडलेला राहतो. आता मन का कोमजून जातं? मन कोमजायला कारण काय? अग्नी जर लावलेला असेल, लाकूड जर ओलच असेल तर धूर निघणारच. चांगला प्रकाश येईल का? चांगला अग्नी चेतला जाईल का? नाही, कारण ओलं लाकूड आहे. तसं मनामध्ये म्हणजे ओलसरपणा जर राहिला तर, मनामध्ये ओलसरपणा असेल तर मन धुपत राहतं. आणि मन धुपत राहिलं की चेहरा सुद्धा असा होऊन जातो. मनाला ओलसरपणा निर्माण करणारे कारण काय आहेत? अनेक कारण आहेत. बाह्य पदार्थ आहेत, आंतर पदार्थ आहेत. म्हणजे बाह्य कारण, आंतर कारण, कुठल्यामुळे ते मन ओलसर होईल आणि असं निस्तेज होईल हे सांगता येत नाही. पण मनामुळे स्थूल देह तेजोमय होतो. पण या मनाला तेज देणारा आतमध्ये जीव आहे. जीवच नसेल तर मन कितीही ताजंतवानं असलं तरी उपयोग होतो. म्हणजे क्रमाने जर आपण शरीराचा विचार करू लागलो तर या शरीराचं तेज हे खरं तेज नाही. त्यामुळे तुम्ही आपल्या या बाह्य तेजावर भुलून जाऊ नका. या बाह्य तेजाला खरंच, कारण काही लोक ह्याला भुलतात. शरीरावरचं तेज पाहूनच लोक भुलतात. याचं तेज मनावर अवलंबून आहे. म्हणून माणसाने शरीर बघू नये, मन बघावं असं व्यवहारात म्हणतात, नाही का? काय बघावं? मन बघावं, शरीर बघू नये असं म्हणतात. पण काय बघतात? म्हणायचं आणि करायचं यात फरक असतो. कारण काय म्हणतो आणि काय करतो याच्यात तफावत बऱ्याच वेळा सर्वांचीच असते. ही तफावत दूर करणं यालाच आपण परमार्थ म्हणतोय. परमार्थ म्हणजे काय? ही तफावत कमी कमी करत जाणे म्हणजे परमार्थ. बोलण्यात आणि करण्यातला बदल, यांच्यातला भेद नष्ट करणे हा परमार्थाचाच मार्ग आहे. हे परमार्थातलं साधन आहे. तर शरीर बघू नये, काय बघावं? मन बघावं. मन बघू नये, बुद्धी बघावी. मन बघू नये, बुद्धी बघावी. मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे. बुद्धी बघू नये, चित्त बघावं. काय बघावं? बुद्धी बघू नये. चित्त कसं आहे त्याचं? चित्त बघू नये, काय बघावं? अहंकार बघावा. अहंकार आहे का नाही? म्हणजे अहंकार, तुम्ही म्हणा अहंकार बघावं म्हणजे अहंकार त्याचा कशावर आहे? कारण अहंकार स्थूल देहावर पण असू शकतो, अहंकार पैशावर पण असू शकतो, अहंकार कशावरही असू शकतो. अहंकार विद्वत्तेवर पण असू शकतो, अहंकार ज्ञानावर पण असू शकतो. म्हणजे अहंकार जर ज्ञानावर असेल तर चांगली गोष्ट आहे पैशावर असण्यापेक्षा, नाही का? म्हणून अहंकाराकडेही बघता येतं. या सगळ्यांकडे बघण्यापेक्षा अंतःकरणाकडे बघावं. अंतःकरण कसं आहे, नाही का? या सगळ्यांकडे बघण्यापेक्षा जीवाकडे बघावं. जीव कसा आहे? जीव लबाड आहे का नाहीये? कशाकडे बघावं? हे बाकीचं काहीच बघू नका. शरीर बघू नका, मन बघू नका, बुद्धी बघू नका, चित्त बघू नका, अंतःकरण बघू नका, अहंकार बघू नका. जीव बघा. जीव लबाड आहे का? जीव कसा आहे? कारण जीव जर बघितला तर यांच्याकडे काही एवढं पाहण्याची गरज नाही. जीव पाहता आला पाहिजे. पण सगळे जीव कसे आहेत? फार चतुर असतात. महाराजांनी काही कितीही सांगितलं तरी जीव अजिबात घेत नाही. मन घेतं, बुद्धी घेते, जीव घेत नाही. जीव शाबूत राहतो. तो बरोबर राहतो घरात, बायकोत, मुलात, नातवंडात, अमक्यात तमक्यात. जीव हुशार आहे. तो काही महाराजांचं म्हणणं ऐकत नाही. तुमचं मन ऐकतं, बुद्धी ऐकते. मन ऐकतं, बुद्धी ऐकते, बाकी सगळे ऐकतात, पण जीव ऐकत नाही. आणि महाराज कशाकडे बघतात? म्हणून महाराजांना काय वाटतं? खेद वाटतो. महाराजांना खेद वाटायचं कारण काय? कारण की जीवाकडे बघितल्यामुळे.
मनाकडे बुद्धीकडे बघितलं, स्थूल शरीराकडे बघितलं, बाह्य प्रपंचाकडे पैशाकडे बघितलं, तर मग तुम्ही जर मला पैसे दिले तर मला बरं वाटेल, नाही का? जर पैशाकडे बघितलं तर तुम्ही मला दक्षिणा दिली तर मला आनंद होईल. पण जीवाकडे बघितलं तर तुम्ही पैसे द्या अथवा देऊ नका, म्हणजे दक्षिणा द्या अथवा देऊ नका, याने काय होईल? काहीच होणार नाही जर जीवाकडे बघितलं तर. तर अशा रीतीने आपण बघायचं कशाकडे हे ठरवायला पाहिजे. जास्तीत जास्त प्रकाशमान काय आहे? जीव खरा प्रकाशमान आहे. जीवामुळे तुम्ही इथे बसले. तुमचं शरीर जे आहे ते इथे बसायला कारणच जीव आहे. जीव नसता तर प्राण राहत नाही, त्यामुळे प्राणाकडे बघून उपयोग नाही. जीव नसेल तर मन बुद्धी काय करू शकत नाही. जीव नसेल तर स्थूल शरीर काही उपयोगाचं नाही. म्हणून जीवाकडे बघा. हा जो जीव आहे हा जीव जास्त प्रकाशमान आहे. या जीवाला प्रकाश जो मिळतो हा मनाचा आणि बुद्धीचा नाही आहे. या जीवाला जो प्रकाश मिळतो तो अन्नामुळे नाही. अन्न खाल्ल्यामुळे जीव प्रकाशमान होत नाही. अन्न खाल्लं आणि जीव प्रकाशमान झाला असं अजिबात नाही. अन्न खाल्ल्यामुळे जीव कधी प्रकाशमान होत नसतो. पण असं वाटतं की अन्न खाल्ले की जीवाला तरतरी आल्यासारखे वाटतं. जीवाला तरतरी यायला कारण अन्न नाही, पण वाटतं तसं. जीव आपला सुखावतो कधी? बाह्य विषयांच्या प्राप्तीने जीव सुखावतो. म्हणजे बाह्य पदार्थ जीवाला प्रकाशन करतायत. जीव सुखावतोय कधी? जीवाला सुख कशात वाटतंय? बाह्य पदार्थाच्या म्हणजे बाह्य विषयांच्या सुखामध्ये जीवाला सुख वाटतं. ही भूल आहे. जीवाला स्वतःचं सुख, जीवाचं सुख लक्षात येत नाही. म्हणून आणि याला कारण म्हणजे भ्रम, म्हणजे याला कारण जी भूल पडली त्याच्यामुळे हे असं होतंय. जीव आपला तरतरीत होतो बाह्य विषयांच्या प्राप्तीने. आपला जीव तरतरीत व्हायला कारण काय? म्हणजे आपला जीव प्रकाशमान तेजोमय वाटायला कारण काय वाटतं? पण तसं नाहीये, तसं अजिबात नाहीये. हे शोधांती कळतं. विचार केल्यानंतर, शोध घेतल्यानंतर हे लक्षात येतं की जीव हा जो प्रकाशमान आहे तो त्याच्या बाहेर असलेल्या, त्याच्या समोर असलेल्या सूक्ष्म किंवा स्थूल पदार्थांमुळे नाही. जीव जो प्रकाशमान आहे तो यांच्यामुळे नाही. मग या जीवाला प्रकाश दिलाच कोणी? या जीवाला कोणी प्रकाशमान केलंय? तर या जीवाला प्रकाशमान करणारा तो शिव आहे. शिव हा जीवाला प्रकाशमान करतो. त्याला आपण ईश्वर असं म्हणतो. ईश्वर या जीवाला प्रकाशमान करतो. प्रकाशमान करतो म्हणजे त्याला प्रकाश देतो. शिव या जीवाला प्रकाश देतो. म्हणून जीव नकळतपणे तो ईश्वराला शरण राहतो. नकळतपणे तो ईश्वराला शरण आहे. जसं मन बुद्धी हे नकळतपणे जीवाला शरण आहेत. शरीर नकळतपणे मन बुद्धीला शरण आहे. कारण शरीर हे मन बुद्धीशिवाय चालणार नाही. मनबुद्धी हे जीवाशिवाय चालणार नाही आणि जीव हा शिवाशिवाय चालणार नाही. असा हा जगताचा खेळ आहे. हे एकमेकांच्या प्रकाशाने प्रकाशित झालेले आहेत. एकमेकांच्या असं का म्हणतो मी? त्याला अनन्य अध्यास असंही म्हणतात. एकमेकांच्या प्रकाशाने म्हणजे काय? तर जसं खरं पाहिलं तर जीवामुळे स्थूल शरीर आहे, जीवामुळे सूक्ष्म शरीर आहे. पण स्थूल शरीराने अन्न खाल्याशिवाय जीव राहत नाहीये. म्हणजे जीवाचं प्रकाशमान राहणं, जीवाचं अस्तित्व कोणामुळे दिसतंय? अन्न खाल्ल्यामुळे. म्हणजे अन्न खावं तर जीव असं वाटायला लागलं, हा झाला भ्रम. आणि जीवामुळे शरीर आहे असं वाटतं, हा जण झाला भ्रम. अनन्य अध्यास म्हणजे याचा त्याच्यावर अध्यास, त्याचा त्याच्यावर अध्यास. अध्यास म्हणजे भ्रम. शरीर का राहिलंय? खाल्लं म्हणून शरीर राहिलं. जीव म्हणजे जीव का राहिला? खायला मिळाला तर जीव जगेल काय? जगायचं असलं तर काय पाहिजे? जीव जगायचा असेल, जीवाला जगायचं असेल तर काय पाहिजे? अन्न. म्हणजे अन्नामुळे तो प्रकाशित झाल्यासारखा वाटतो. म्हणजे अन्न त्याला प्रकाशमान करतंय. दोन्हींचा जो व्यवहार सुरू आहे, म्हणजे याने त्याला प्रकाशन करावं, त्याने याला प्रकाशन करावं, आणि या दोघांच्या उभयतांच्या प्रकाशावर हा खेळ सुरू आहे. एकमेकांना हे आधार आहेत. जिथपर्यंत यांच्यामध्येच दृष्टी आहे तिथपर्यंत संसार आहे. जिथपर्यंत असं एकमेकांना आधार राहिला की संसार चालतो. जसं नवरा आणि बायको एकमेकांना आधार राहिली तिथपर्यंत संसार आहे. संसार कुठपर्यंत चालतो? दोघं एकमेकांना आधार राहिले की संसार टिकला. आणि ह्याच्यातलं एक जरी डळमळलं तरी संसार मोडला. म्हणजे बायकोने नवऱ्याला आणि नवऱ्याने बायकोला काय करावा?
आधार द्यावा, म्हणजे संसार गाडा बरोबर चालतो. आणि ह्याच्यातली काही गडबड झाली, दोघांपैकी एक जरी डळमळलं तरी तो गाडा बंद. हे जसं आहे तसंच स्थूल प्रपंचापासून तर शिवापर्यंत म्हणजे ईश्वरापर्यंत हा एवढा जो प्रपंच आहे, हा सगळा प्रपंच एकमेकांच्या प्रकाश देण्यावर चाललाय. हा याला प्रकाशन देतो आणि तो त्याला प्रकाशन करतो. एकमेकाला प्रकाशमान करण्यामध्ये जगणं सुरू आहे. तुम्ही मला मान दिला तर मी तुम्हाला मान द्यायचा, नाही दिला तर एकाने कोणी जर बंद केला मान देण्याचा तर विषय संपला, मोडला विषय, नाही का. आपल्या घरी जर कोणी आलं आणि आपण त्याला चहा पाणी दिला नाही तर त्याच्या घरी आपण गेलो तर तो आपल्याला चहा पाणी देईल का? कदाचित तो आपल्याला दारातही उभं करणार नाही, म्हणजे व्यवहार मोडला. आपण त्याला आधार द्यावा, त्याने आपल्याला आधार द्यावा, बरोबर की नाही. असं जगत सुरू आहे. जगत का सुरू आहे? हे मोडायचं असलं तर एकदम सोपं काम आहे. तुम्ही कोणाला प्रकाशच देऊ नका. तुम्ही कोणाला प्रकाशच दिला नाही तर तुम्हाला कोणी प्रकाश देणार नाही. म्हणजे तुम्ही कोणाला आधार देऊ नका, तुम्हाला कोणी आधार देणार. इतकं सोपं काम आहे संसार मोडण्यासाठी. पण संसार मोडावा ही मुळात इच्छा कोणाची नाहीये. तुम्ही म्हणा संसार मोडण्यासाठी सुद्धा आम्ही संसार करायला लागलो. संसार मोडण्यासाठी आपण संसार करत नसतो आणि करत नाही, करणार नाही. पण चितीची प्राप्ती जर करण्याचा विषय आला समोर तर मात्र आपल्याला या संसाराचा विचार करावाच लागेल. का? कारण संसारात अडकल्यामुळे चिती लक्षात येत नाहीये. तुम्ही जर असे म्हटले की आम्हाला भगवंत लक्षात आला संसार करतानाच, संसार करताच आम्हाला भगवंत लक्षात आलाय, असं जर कोणी म्हणेल तर मग साधू संतांचं जे म्हणणं आहे ते फोल ठरेल. कारण तुकोबाचा एक तुम्हाला अभंग मी सांगितलेला आहे, संसार संगे परमार्थ जोडे ऐसे काय घडे जाणते नो. असं होत नाही, असं होणार नाही. म्हणजे आता सगळं सोडायचं आणि जंगलात जाऊन बसायचं, आता हे शक्य आहे काय? गुहेत जाऊन बसावं हे शक्य आहे काय? मग गुहेमध्ये संसार नाही असं कोण म्हटलं? गुहेमध्ये बसणं हा सुद्धा संसारच आहे. बायको पोरं म्हणजेच संसार अशी काही कल्पना वेदांतात नाहीये. कारण माझ्या बोलण्याचा एखादा लगेच अर्थ असा घेऊ शकतो की चला आता सगळं सोडायचं, अंगाला राख फासायची, कुठेतरी गुहेत जाऊन बसायचं. आता मी असं म्हटलं की असं म्हणजे संसार सोडणे नाही तर लोकांना बरं वाटलं, चला आता आपल्याला घरदार सोडायचं नाहीये, म्हणजे भीती नाही. आता तसं पण नाहीये. संसार हा जसा इथे आहे तसा गुहेत पण आहे. जनात सुद्धा संसार आहे आणि वनात सुद्धा संसार आहे. वनातला संसार निराळा आहे, जनातला संसार निराळा आहे. फक्त बदल आहे तो. काय आहे? बदल झाला. इथला वेगळा आणि तिथला वेगळा. संसार संपला नाही. सगळे डोळे मिटून बसलो, वृत्ती माघारी फिरवली, आता स्थूल प्रपंचावर अजिबात लक्ष नाही, तरी सुद्धा आतमध्ये सूक्ष्म प्रपंचामध्ये संसार आहेच. म्हणजे एखाद्या वेळेस एखाद्याने काय केलं की आता मी या सगळ्यापासून परावृत्त होतो, म्हणजे घरदार बायका पोराचा त्याग केला, गुहेत बसला, गुहेत बसून डोळे मिटले, आता सगळा स्थूल प्रपंच त्याने बाजूला केला, त्याच्यापासून बाजूला गेलो, आत गेला, सूक्ष्म देहात गेला तर सूक्ष्म प्रपंच आहे, त्याच्या पुढे गेला कारण प्रपंच आहे, जीव शिव असा मोठा प्रपंच आहे. मग ह्याच्यातून नक्की सोडणार काय आणि नक्की जोडणार काय? जोडायचं काय सोडायचं काय असा मोठा प्रश्नच येतोय. म्हणजे याला काहीतरी उत्तर चुकीचं आहे, सापडणार आहे. जिथपर्यंत चिती लक्षात येत नाही तिथपर्यंत तुम्ही जनात राहा का वनात राहा किंमत नाही. जिथपर्यंत चिती लक्षात येत नाही तिथपर्यंत तुम्ही भोगात राहा किंवा योगात राहा, काही उपयोग नाही. योग रतो वा भोग रतो वा संग रतो वा संग विहीना यस्ये ब्रह्मणे रमती चित्तम नंदती नंदती नंदतेव. म्हणजे जिथपर्यंत ब्रह्मामध्ये चित्त रममाण होणार नाही, जिथपर्यंत ब्रह्म ज्ञान होणार नाही, जिथपर्यंत चिती ज्ञान होणार नाही, तिथपर्यंत तुम्ही योग रत आहात का भोग रत आहात याला किंमत नाही. तुम्ही संगरत आहात, संगात आहात का संग विहीन आहात याला किंमत नाही, कशालाच किंमत नाही. म्हणजे एखाद्याने खूप संगरहित जरी झाला तरी त्याने काही अहंकार धरू नये, एखादा फार भोगत असला तरी त्याने डळमळून जाऊ नये, एखाद्याने योग म्हणजे काहीतरी साधना करायला सुरुवात केली तरी त्याने अहंकार धरू नये. पण याचा अर्थ भोगात प्रवृत्त होणे असं नाहीये, याचा अर्थ संसारात रममाण होणे असं नाहीये. हा काय आणि तो काय दोन्ही संसार आपल्याला घातकच. कारण वेदांता मार्गामध्ये या दोन्हींलाही किंमत नाही, किंमत चितीला आहे. आणि चितीचं ज्ञान व्हायचं असेल तर
चितीचा प्रकाश लक्षात यायचा असेल तर आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की जगत कुठल्या प्रकाशावर चाललेलं आहे. आपल्याला जे दिसतं की जगताला प्रकाश कोणाचा, ते प्रत्येक वेळेस आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींचा प्रकाश वाटतो. जसं सूर्याचा प्रकाश, चंद्राचा प्रकाश, पैशाचा प्रकाश, स्थूल देहाचा प्रकाश, सूक्ष्म देहाचा प्रकाश, जीवाचा प्रकाश, शिवाचा प्रकाश, अशा रीतीने प्रकाश वेगवेगळा वाटतो. पण चितीचा प्रकाश लक्षात येतो. हे एकमेकांना प्रकाश देणारे आहेत, एकमेकांना प्रकाश देणारे आहेत. जसं उदाहरणार्थ एखाद्या भिंतीवर एक चित्र काढलं. आता या भिंतीवर जर चित्र काढलं तर त्या चित्रामध्ये एक स्त्री काढली, त्या स्त्रीच्या कडेवर एक पोरग काढलं आणि त्या पोराच्या हातामध्ये एक बाहुली काढली, पोरगी आणि तिच्या हातामध्ये एक बाहुली. आता त्या बाहुलीला आधार कोणाचा आहे? बाहुली कोणाच्या आधाराने राहते? कोणाच्या? त्या मुलाच्या आधाराला आहे की नाही? बाहुली मुलीच्या आधाराला आहे आणि मुलगी आईच्या आधाराला आहे, बरोबर की नाही? कोणाचा आधार कोणाला आहे? बाहुली साठी मुलगी, मुलगीसाठी आई, आईसाठी मुलगी आणि मुलगीसाठी बाहुली. कशासाठी कोण आहे? आईसाठी मुलगी आहे. मुलगी कोणासाठी आहे? आईसाठी. मुलगी आईसाठी आणि बाहुली कोणासाठी? मुलीसाठी. म्हणजे बाहुलीचा संबंध मुलीशी, मुलीचा संबंध आईशी, आईचा संबंध मुलीशी, मुलीचा संबंध बाहुलीशी, एकमेकांचा परस्पर संबंध. ज्यांचं यांच्याकडेच लक्ष आहे त्यांना भिंत कशी दिसेल? जे लोक याच्याकडे पाहतात त्याला भिंत कशी दिसेल? मुळात बाहुलीला आधार मुलगी नाही, मुलीला आधार आई नाही, आईला आधार मुलगी नाही आणि मुलीला आधार बाहुली. आईला आधार भिंत आहे, मुलीला आधार भिंतच आणि बाहुलीला आधार सुद्धा भिंतच. बाहुली सुद्धा त्या भिंतीवरच आहे, मुलगी सुद्धा भिंतीवरच आहे आणि आई सुद्धा भिंतीवरच आहे. पण वाटतंय काय चित्रामध्ये पाहताना? चित्रात पाहताना काय वाटतंय? चित्रात पाहताना असं वाटतं की हे एकमेकांना प्रकाश देत आहेत. तसंच जगत आहे. आता ते तरी नुसतं चित्र आहे, हलत नाही, ते तरी एवढं न हलणारं चित्र आहे. परंतु हे जगत म्हणजे चार प्रपंच हे हलणारे आहेत. म्हणून ह्या हलणाऱ्या प्रपंचामध्ये आपल्याला चिती लक्षात येत नाही. हे प्रत्येक जण एकमेकाच्या आधाराला राहिलेले आहेत. एखाद्या संस्थेचा नोकर असं समजतो की म्हणजे पिऊन असेल एखादा चपरासी, तर तो असं समजतो की त्याचा जो बॉस आहे म्हणजे त्याचा जो कोणी प्रमुख आहे तोच त्याचं सगळं सांभाळ करतो. त्या बॉसला असं वाटतं त्या संस्थेचा जो प्रमुख आहे तोच त्याचा सांभाळ करतो आणि बॉस असं दाखवतो नोकराला की तू कोणामुळेस? माझ्यामुळे. बॉस त्याला दाखवतो तू माझ्यामुळे, पण तो कधी कधी त्याला पण ऐकवतो मी काम करतो म्हणून तू येस. नोकर मालकाला काय म्हणतो? मी जर शेतात राबलोच नाही तू काय खाशील? मालक म्हणतो माझी शेतीच नसेल तर तू कुठं राबशील? असे दोघं एकमेकाला प्रकाश देत आहेत. मालक म्हणतो माझी कंपनीच नसेल तर तू काम कुठं करणार? आणि नोकर म्हणतो मी कामच केलं नाही तुझी कंपनी कशी चालणार? असं एकमेकांना प्रकाश देत आहे की नाही? एकमेकांना प्रकाश देण्यामध्येच धन्यता आहे. हे जसं आहे हे उदाहरण आहे, हे फक्त समजण्यासाठी सांगितलं. तसंच जगामध्ये ब्रह्मदेवापासून तर कृमी कीटकापर्यंत एकमेकांना प्रकाश देत आहेत सगळे. ह्याच्या प्रकाशावर हा जगतोय, त्याच्या प्रकाशावर तो जगतोय. एकमेकांच्या प्रकाशांवर जगणं सुरू आहे आणि प्रत्येकाला आपला प्रकाश हा, नोकराला सुद्धा कसं वाटत असतं? कंपनीतला एक साधारण कामगार असतो पण त्याला काय वाटत असतं? त्याला वाटत असतं कंपनी माझ्यामुळे. त्याला काय वाटत असतं? मी नाही तर कंपनी नाही. असं किड्यासारखा जर बाजूला गेला तो तरी कंपनी चालते, माहिती का नाही चालते? तसा ब्रह्मदेव सुद्धा असा किड्यासारखा बाजूला काढला सृष्टीतून तरी सृष्टी चालते. कृमी कीटक बाजूला काढलं तर काय? आपलं अस्तित्व काय? आपण कुठे आहोत? आपल्याला काय किंमत आहे? ज्या भावनेने आपण भुललो की आपण फार प्रकाशमान आहोत हे पहिलं गेलं. ब्रह्मदेवाला सुद्धा मी प्रकाशमान आहे असं वाटलं तर तो गाळात गेला आणि आपल्याला तसं वाटलं तर आपणही गाळातच गेलो.
आपण म्हणजे आपण भलत्यालाच आपण समजतो ना. प्रकाश देणारा जगामध्ये हा का तो असा प्रश्न जेव्हा येतो तेव्हा हे सगळे एकमेकांना प्रकाश देतात असं जरी दिसत असलं तरी सुद्धा या सगळ्यांना प्रकाश देणारा मात्र तो आहे. आणि जो कोणी या सगळ्यांना प्रकाश देतो त्यालाच चिती असं म्हणतात. सगळ्यांना तो प्रकाश देतो. साधू संतांनी हे सांगून ठेवलेलं आहे की कोणाकोणाला प्रकाश देतो? सूर्य, चंद्र, अग्नी या सगळ्यांना तो प्रकाश देतो. म्हणजे स्थूल रूपाने प्रकाश घेतला तर, आणि असा व्यापक रीतीने प्रकाश शब्दाचा अर्थ घेतला तर कोणाला वजा करता येईल? पृथ्वी कोणामुळे प्रकाशमान आहे? तुम्ही कोणामुळे प्रकाशमान आहे? मी कोणामुळे प्रकाशमान आहे? मी जर समजू लागलो मी शहाणा आहे तर संपला विषय. ब्रह्मदेव समजू लागला मीच शहाणा आहे, एवढी उत्पत्ती केली तर त्याचा विषय संपला. कोणीही जर असं समजू लागेल की आपण प्रकाशमान आहोत तर गडबड झाली. आपण म्हणजे आपण ज्याला मी समजतो. एकमेकाच्या आधाराने, एकमेकाच्या प्रकाशाने सगळे प्रकाशित. चंद्र सूर्याकडून प्रकाश घेतो, पृथ्वी चंद्राकडून प्रकाश घेते, एकमेकाच्या प्रकाश. अशा रीतीने सगळं जगत चालू आहे. आपल्याला चिती कळणार कशी? याच्यातून पहिलं बाहेर आलं पाहिजे. हे सगळेच पदार्थ दुसऱ्यामुळे प्रकाशित आहे. जो यांना प्रकाशन करतो तो वेगळा आहे हे लक्षात घ्या. हे जर लक्षात, मी एवढं तुम्हाला जे सविस्तर सांगतो हे का सांगतोय? कारण हे जर तुमच्या लक्षात आलं तरच तुम्ही चितीकडे जाऊ शकाल. कारण नाहीतर आपण कुठल्या तरी भलत्याच प्रकाशाला भुलू, नाही का? भलत्याच प्रकाशाला भुलू आपण. आता माझं या ठिकाणी चिंतन सुरू आहे. आता माझा प्रकाश जरा कसा वाटतोय? मोठा वाटतोय का नाही वाटत? पण 7 वाजता माझं चिंतन आहे असं तुम्हाला माहित आहे. तुम्ही निघाले घरून चिंतनाला यायला. आता माझा प्रकाश मोठा आहे का नाही? आहे. पण तुम्हाला दुसरा कुठला तरी प्रकाश दिसला तर तुम्ही इथे याल काय? माझं चिंतन प्रकाशमान आहे ना, म्हणजे मी प्रकाशमान आहे असं तुम्ही धरताय, मांडताय, असं म्हणता. मला म्हणता म्हणजे प्रत्यक्षात नाही म्हणत, पण वागण्यातून असं दिसतं की तुम्ही प्रकाशमान आहात. म्हणजे माझं बोलणं म्हणा किंवा माझं सांगणं. पण तुम्हाला कुठलीही गोष्ट जास्त प्रकाशमान दिसली की तुम्ही येता का इथे? याल का इकडे? समजा बरोबर 7 वाजता इथे चिंतन म्हणजे प्रकाश माझा, आणि 7 वाजताच कोणातरी बर्थडे, 7च वाजता बरोबर जुळलं. आता कुठं झालं? कुठला प्रकाशमान, कुठला प्रकाश जास्त दिसेल? कुठल्या प्रकाशाला आकर्षित होईल? 7च वाजता कोण गेलं? आता निर्माण झालेलं जाऊ द्या, गेलं समजा कोणी, गेल्याचा सुद्धा प्रकाश असतो नाही का? तर मग कुठे झालं? कुठला प्रकाश जास्त हे होईल? इतक्या साधारण गोष्टीला आपण भुललोय. आपण ठरवून घ्या प्रकाश नक्की कुठला चांगला आहे. मग असं जर आहे, एवढ्या व्यावहारिक गोष्टीतले साधे साधे प्रकाश तुम्हाला भुलवतायत. बरं, हे नक्की कळतंय की महाराजाच्या प्रकाशाने आपले डोळे, आपल्या डोळ्यांना म्हणजे ज्ञानदृष्टीला अंधारी येणार नाही, फुटणार नाही आपले डोळे. पण दुसरे जे प्रकाश आहेत याने आपले डोळे नक्की फुटणार आहेत. तरी आपल्याला कुठला प्रकाश आवडतो? आपल्याला प्रकाश आवडतो कुठला? कुठला आवडेल सांगताच येत नाही. बायकोचा प्रकाश, नवऱ्याचा प्रकाश, नातलगांचा प्रकाश, उत्पत्तीचा प्रकाश, प्रलयाचा प्रकाश, स्थितीचा प्रकाश. कसला प्रकाश आपल्याला बोलवेल सांगताच येत नाही. आणि ह्या सगळ्या कुठल्याही प्रकाशाने आपले डोळे फुटणार आहेत हे आपल्याला माहिती. तरी सुद्धा आपल्याला काय वाटतंय? तरी सुद्धा आपल्याला या प्रकाशाशी घेणं देणं वाटत. मग चिती कळेल कशी? असो, ही झाली व्यावहारिक गोष्ट, एकदम साधारण गोष्ट. आता समजा मी तुमच्या समोर उभा आहे, मी तुम्हाला अनेक वेळा सांगत असतो. याच वेळेस तुमच्या बाजूलाच म्हणजे आपल्या इथं आपण बसलो, इथं बाजूच्या रूममध्ये एक दिव्य प्रकाश दिसला. म्हणजे एक गंधर्व प्रगट झाला, ज्याच्या डोक्यावर सोन्याचा मुकुट आहे, दिसायला अत्यंत तेजस्वी आहे, पितांबर नेसलेला आहे. माझं तरी असं फाटकं तुटकं कसलं तरी थिगळं लावलेलं उपरण आहे, पण त्याच्या गळ्यामध्ये मात्र भरजरी उपरण आहे. गळ्यामध्ये माझ्या तुळशीची माळ आहे, त्याच्या गळ्यामध्ये मोत्याची माळ आहे. माझ्या डोक्यामध्ये कापडाची टोपी आहे, त्याच्या डोक्यामध्ये सोन्याचा टोप आहे. माझ्या चेहऱ्यातून कुठूनही थोडा सुद्धा प्रकाश बाहेर पडत नाही, पण त्याच्या चेहऱ्यातून मात्र तेज दिसतंय. मला सांगा तुम्ही काय म्हणाल आता? महाराज जरा थांबा थोडा वेळ,
तो काय कधी गायब होऊ शकतो, तुम्ही कायमचेच आहेत. तुम्ही काय आज नाही तर पुढच्या शुक्रवारी आहेच. तुमचं चिंतन कायमच चालतंय. तो गायब झाला म्हणजे एखादा गंधर्व जर प्रकट झाला, अशी वेळ तुमच्यावर दुर्दैवाने येऊ नये. मला माहिती तुम्ही मला विचारणारही नाही. नाही काय सांगता येत नाही. अहो, कोणाला कुठलं दर्शन कधी होईल हे सांगू शकत नाही. प्रत्येकाचा अधिकार निराळा नसतो. पण समजा तुमच्या समोर गंधर्व प्रकट झाला तर तुम्ही काय म्हणणार, महाराज तुमचं चिंतन थोडंसं अर्धा तास लांबूया. बरं, मी म्हटलं चालेल, काय हरकत नाही. आता किती वाजलेत 8. गंधर्वाला विचारू आपण किती वेळ थांबणार आहे. तो जर म्हटला 9 वाजेपर्यंत थांबतो आणि थांबला 10 वाजेपर्यंत, 10 वाजता तुम्ही काय म्हणाल, आता घरचा प्रकाश दिसतोय आम्हाला. आता घरचा प्रकाश, तुमचा प्रकाश आता राहू द्या बाजूला. तुमचा प्रकाश काय शुक्रवारी पेटवा परत तुमचा उजेड. असा हा प्रकाशाचा खेळ आहे. चितीचा प्रकाश लक्षात न यायला कारण असे अनेक कारण आहेत. काही लोकांना गंधर्वाचा प्रकाश दिसतच नाही, देवादिकांचा प्रकाश दिसतच नाही, देवादिकांचा प्रकाश दिसत नाही, स्वर्गाचा प्रकाश दिसतच नाही. पण नुसता त्या प्रकाशाची कल्पना करून त्याच्यात रमलेत. काही लोक कशात रमलेत, त्या देवाचा प्रकाश दिसत नाहीये, कल्पना करतायत. म्हणजे नाही असं नाही, आहे तो, पण हे फक्त त्याची कल्पना करतायत. म्हणजे जसं एखाद्या भुकलेल्या माणसाने नुसती कल्पना करावी की माझ्यासमोर जिलेबी आलेली आहे मी खातोय, नुसती कल्पना आहे, खात नाहीये. तसंच आहे. साधारण अनेक माणसं वेगवेगळ्या देवतेची काय करतायत, अपेक्षा करतायत. त्यांचा प्रकाश ते भेटले पाहिजेत अशी अपेक्षा करतायत. स्वर्ग मिळाला पाहिजे अशी अपेक्षा करतायत. म्हणजे स्वर्गाचा प्रकाश त्यांना काय करतोय, ओढतोय. काहींना स्वर्गाचा प्रकाश ओढतोय, काहींना देवादिकांचा प्रकाश ओढतोय. हे लोक कमी आहेत. पण साधारणपणे स्थूल प्रपंचाचाच प्रकाश ओढत राहतो. आणि मग असं जर होत असेल तर चिती कळणार कशी, असा माझा प्रश्न. तुम्हाला जर चितीचा प्रकाश लक्षात घ्यायचा असेल तर हा प्रकाश तुम्हाला डोळं फुटायला कारण व्हायला नको. डोळं फुटायला म्हणजे डोळं फुटत नाही, पण काय होतं, डुडुळ होतो. काय होतो, डुडुळ होतो. आपण डुडुळ म्हणजे काय, डुडुळ म्हणजे ज्यावेळेस दिसायला पाहिजे त्यावेळेस दिसत नाही, त्याला म्हणतात डुडुळ. ज्यावेळेस दिसायला पाहिजे त्यावेळेस दिसत नाही, आणि ज्यावेळेस दिसत नसतं, निसर्गतः रात्रीचं दिसत नसतं, पण घुबडाला रात्रीचं दिसतं. दिवसात दिसत असतं सगळ्यांना, आणि ह्याला मात्र दिवसात दिसत नाही. ह्याला म्हणतात विरुद्ध. तसं आपली डुडुळ अवस्था झाली. आपण डुडुळ झालो. का झालो, कारण चिती दिसायला पाहिजे, चितीचा प्रकाश दिसायला पाहिजे, तर आपल्याला जगाचा प्रकाश दिसतोय. प्रकाश दिसायला पाहिजे होता चितीचा, दिसतोय कशाचा, दिसतोय कशाचा, जगाचा. म्हणजे कृमी कीटकापासून, गवताच्या काडीपासून ब्रह्मदेवापर्यंत कोणाचा तरी प्रकाश दिसतोय. गवताची काडी म्हणजे आपण गवताच्या काडीला सुद्धा प्रकाश देतात, माहितीये ना. तुळस, पिंपळ, असे वेगवेगळे गवताच्या काड्या आहेत. यांचा सुद्धा प्रकाश आपल्याला भुलवतोय. कुठला प्रकाश आपल्याला भुलविले सांगताच येत नाही. जगताच्या प्रकाशाने, जगामधल्या असलेल्या अनेक पदार्थांच्या प्रकाशाने आपण भुललो, म्हणून चितीचा प्रकाश लोपला. आता जर चितीचा प्रकाश लक्षात घ्यायचा असेल तर या सगळ्या प्रकाशमान असलेल्या पदार्थांचा विचार करा. जे आपल्याला प्रकाशमान वाटतं यांचा विचार करा. माणसाचा विचार जर करू लागले, म्हणजे शरीराचा जर विचार करू लागले, तर फक्त हा विचार करा त्याच्या आतमध्ये प्राण नाहीये. आता काय त्याचा विचार करा. ज्ञानदेवाने असं लिहिलेलं आहे, एखाद्या व्यक्तीचं अंग गोरं आणि सुंदर आहे, अनेक अलंकार त्या शरीरावर परिधान केलेले आहेत, पण त्याच्यातला प्राण गेलेला आहे. आता काय करायचं, त्याचं अंग कसं आहे, सुंदर आहे, गोरं आहे, त्याच्यावर चांगले आभूषण, वस्त्र, एकदम सुंदर, परंतु काय नाहीये, फक्त प्राण नाहीये. म्हणजे प्राणाचा प्रकाश त्यातला काढलाय. आता करायचं काय, त्याचं काय करणार, काय त्याचं, ही दृष्टी यावी लागते अशी. अख्ख्या जगताकडे असं बघा. एका चितीचा प्रकाश या जगतातून काढून टाकला. एका चितीचा जर प्रकाश अख्ख्या जगतातून, म्हणजे ब्रह्मदेवापासून कृमी कीटकापर्यंत चराचर सृष्टीतला चितीचा प्रकाश, भगवंताचा प्रकाश जर वजा केला, काढून टाकला, तर जगात कशाला किंमत राहील. पण झालंय काय, आता झालंय काय, आता लक्ष कशावर आहे, लक्ष दुसऱ्या गोष्टीवर आहे. इतक्या साधारण गोष्टीमध्ये आपण अडकलोय. इतक्या साधारण म्हणजे काय सांगता सोय नाही. पण मी जर काही बोललो तर तुमच्या मनाला लागेल, नाही का, जीवाला लागेल, कोणाला तरी लागेल. पण आपण इतक्या साधारण गोष्टीमध्ये अडकलोय की एखादा जर 4 हातावाला जर देव आला तर तुम्ही महाराजांना काय म्हणाल, तुमचा प्रकाश आणि त्याचा प्रकाश यात किती फरक आहे, तुम्ही कुठं तो कुठं, एवढंच कशाला.
फक्त विठोबाची मूर्ती आणि महाराज असे दोघं समोर आहेत, तर जास्त किंमत कशाला राहील खरं सांग. साधारणपणे जर विचार केला तर पंढरपुरात विठोबाची मूर्ती आहे. काय? विठोबाची मूर्ती आहे, म्हणजे दगडाची मूर्ती आहे. आता त्याला जास्त किंमत आहे का महाराजाला जास्त किंमत आहे? कशाला किंमत दिसेल जास्त? कशाला दिसेल जास्त किंमत? म्हणजे महाराज म्हणजे मी असं नाही, कुठलंही तुम्ही कोणालाही घ्या, जाऊ दे, साधारण माणूस घ्या. दगडाची मूर्ती आणि माणूस ह्याच्यामध्ये कोण जास्त श्रेष्ठ आहे? दगडाची मूर्ती श्रेष्ठ आहे का माणूस श्रेष्ठ आहे? श्रेष्ठ कोण आहे? पण जगात काय आहे? जगात काय श्रेष्ठ आहे? एखादा अन्न पाण्याचा मेला माणूस तरी चालेल, पण दगडावर दूध वततात का? म्हणजे अर्पण करतात दगडावर. एखादा अन्न पाण्या वाचून मरेल, त्याला नाही देणार, त्याला देणार नाही. पण दगडाला, दगड कधी दूध पिणार आहे? दगडाच्या मूर्तीला नैवेद्य दाखवतील, पण माणसाला जेवायला देतील का शंका आहे. तो काय रोजचाच भिकारी, रोजचा असला तर खाऊ दे ना, काय फरक पडतोय? तो खाईल तरी, दगडाची मूर्ती काय खाईल? तीर्थाची घरी आणून पूजा करतील, पण रस्त्यात जर तहाण्याने व्याकुळ एखादा असेल त्याला पाजणार नाही. मग एकनाथांनी काय केलं? तहाण्याने व्याकुळ गाढव जरी असला तरी त्याला पाजायला सांगितलं, म्हणजे त्यांच्या कृतीतून. असा विचित्र जगाचा कारभार सुरू आहे. हे तर साधारण गोष्टी. आपला विषय आहे की प्रकाश, कुठला प्रकाश आपल्याला जास्त दीपमान दिपवणारा ठरतो? नको ते प्रकाश आपल्याला दिपवणारे ठरतात. जगामध्ये जे इथपासून तिथपर्यंत प्रकाशमान पदार्थ आहेत, हे सगळे पदार्थ ज्या प्रकाशाने प्रकाशित झालेले आहेत, त्या प्रकाशाकडे आपल्याला जायचं जर असेल तर आपल्याला या प्रकाशाला भुलायला नाही पाहिजे. आपण ज्या प्रकाशाला भुललोय त्याला भुलायला नाही पाहिजे. मग या प्रकाशामध्ये सुद्धा आता हे अनेक प्रकाशमान पदार्थ आहेत, यामध्ये सुद्धा असा प्रकाश आपल्याला जवळ करायला पाहिजे की जेणेकरून आपल्याला त्या चितीचा प्रकाश लक्षात येईल. म्हणजे एखाद्या अंधाऱ्या खोलीत तुम्हाला जर छोटीशी मेणबत्ती सोबत असेल तर ती उपयोगाला येते, मग तिला तुम्ही टाकून देऊन उपयोग होणार नाही. तसं या जगतरूपी अंधारामध्ये आपण जेव्हा धडपडतोय तेव्हा कदाचित या जगतामध्ये चितीचा प्रकाश नाही. महाराज म्हणजे काही चितीचा प्रकाश नाहीये, माझं बोलणं काही चितीचा प्रकाश नाहीये, पण माझं बोलणं एक मेणबत्ती सारखं आहे किंवा एका पणती सारखं आहे. पण हीच पणती म्हणजे हा जो प्रकाश आहे तो तुम्हाला चितीच्या प्रकाशापर्यंत घेऊन जाईल. साधू संतांचं बोलणं जे आहे हे चितीचा प्रकाश नाहीये, पण त्या प्रकाशाने म्हणजे त्या त्यांच्या बोलण्यातून निघणाऱ्या प्रकाशाने आपल्याला चितीच्या प्रकाशापर्यंत जाता येतं. म्हणून त्यांचे शब्द ऐकावेत, मुलाबाळांच्या शब्दामध्ये तो प्रकाश नाही. लहान मुलाच्या बोबड्या बोलातून निघालेला प्रकाश आपल्याला फार गोड वाटतो, पण महाराजांनी दिलेली शिवी सुद्धा त्यापेक्षा जास्त प्रभावकारी. महाराजांनी दिलेली शिवी ही सुद्धा आपल्याला चितीच्या प्रकाशाकडे घेऊन जाईल. परंतु लहान छोट्याशा पोराने कितीही गोड बोललं तरी ते गोड बोलणं आपल्याला चितीच्या प्रकाशाकडे घेऊन जाऊ शकत नाही. हे लक्षात येण्यास इतकी आपल्याला काय पाहिजे? बुद्धी पाहिजे. परंतु तसं होत नाही. महाराजांनी कितीही गोड बोललं आणि लहान पोराने कितीही आपल्याला शिव्या घातल्या तरी सुद्धा गोड मात्र काय वाटतं? लहान पोर गोड वाटतं. लहान पोराशी काय माझं वैर नाहीये, पण मी तुम्हाला फक्त फरक सांगतो. प्रकाश, कुठला प्रकाश आपल्याला पाहिजे? चितीचा प्रकाश पाहिजे. चितीचा प्रकाश लगेच लक्षात येत नाही, म्हणून मग चितीचा प्रकाश लक्षात घ्यायचा असेल तर जगात जे अनेक पदार्थ प्रकाशमान आहे यातला असा पदार्थ, असा प्रकाश कमीत कमी वापरायला शिकलं पाहिजे की ज्या प्रकाशाने आपल्याला चितीच्या प्रकाशाकडे जाता येईल. अशा प्रकाशाचा स्वीकार करू नका की जेणेकरून आपल्याला चितीचा प्रकाश दूर राहील. कमीत कमी एवढं जरी सुरुवातीला करता आलं तरी आपलं फार मोठं काम झालं. चितीच्या प्रकाशाच्या गप्पा करणं याला काही अर्थ नाही. आधी अशा प्रकाशाचा स्वीकार की ज्या प्रकाशाच्या साह्याने आपल्याला चितीच्या प्रकाशाकडे जाता येईल. म्हणून शब्द किती गोड आहेत, शब्द किती कडू आहेत याला किंमत नसून त्यामध्ये चितीचा प्रकाश दाखवण्याचं सामर्थ्य आहे की नाही याला किंमत. महाराज दिसायला किती सुंदर आहेत, महाराज किती श्रीमंत आहेत, महाराजांकडे किती शिष्य आहेत, महाराजांचा मठ किती मोठा आहे याला किंमत नसून महाराजांचे शब्द, महाराजांची कृपा, महाराजांचा प्रकाश तुम्हाला चितीच्या प्रकाशाकडे घेऊन जातो का नाही याला किंमत. आणि हे जर काहीच होत नसेल तर मग बाकीचं कितीही मोठं ऐश्वर्य असलं तरी ईश्वरा इतकं कोणाचं ऐश्वर्य असेल, बाकीचं किती ऐश्वर्य कोणाकडे जरी असलं तरी सुद्धा ईश्वरा इतकं ऐश्वर्य कोणाकडे असेल
पण ईश्वराचा प्रकाश सुद्धा, उत्पत्ती स्थिती प्रलय करणाऱ्या ईश्वराचा प्रकाश सुद्धा जिथे चितीचा प्रकाश दाखवू शकत नाहीये, तिथे हेंद्री शेंद्री कोणाचा प्रकाश चितीचा प्रकाश कळून देईल? असं होणार नाही. म्हणून सर्वांनी काय करावं? सर्वांनी अशा पदार्थांचा, अशा प्रकाशमान पदार्थांचा स्वीकार करावा जो कदाचित साधी छोटीशी पणती असली तरी चालते, मोठा दिवा नसला तरी चालतो, पण छोटी पणती असेल तरी चालते, पण ती आपल्याला चितीचा प्रकाश दाखवणारी असावी. आणि असा पदार्थ आपण शोधावा. अशा पदार्थाच्या प्रकाशाच्या साह्याने आपण तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करावा. श्री ज्ञानेश्वरी, श्रीमद भगवद्गीता, ब्रह्मसूत्र, 10 उपनिषद हे ग्रंथ असे ग्रंथ आहेत, यातून निघणारा प्रकाश असा प्रकाश आहे की तो चितीच्या प्रकाशाकडे घेऊन जाईल. त्याच्या व्यतिरिक्त कुठलाही विषय असला, कथा असो, कथा कीर्तन काही असो, यांचा प्रकाश चितीच्या प्रकाशाकडे घेऊन जाणार नाही. प्रस्थानत्रयाशिवाय जगामध्ये कुठलाही ग्रंथ, कुठलाही कादंबरी, कुठलाही पुस्तक, जगामध्ये कुठलाही विषय असो, तो तुम्हाला चितीच्या प्रकाशाकडे घेऊन जाणार नाही. म्हणून प्रस्थानत्रयापैकी कुठल्याही ग्रंथाच्या प्रकाशाच्या वाटचालीत आपल्याला राहिलं पाहिजे. या प्रकाशानेच आपण चितीच्या प्रकाशापर्यंत पोहोचू शकतो. म्हणून आपण सर्वांनी या ग्रंथांनाच शरण राहावं, किंवा या ग्रंथामध्ये जो विषय आहे हाच विषय प्रतिपादन करणारे दुसरे कुठलेही ग्रंथ असो, जसं आपण दृग्दृश्य विवेक हा ग्रंथ अभ्यास करतो आहोत, या ग्रंथामध्ये सुद्धा जो प्रकाश आहे हा प्रकाश आपल्याला चितीचा प्रकाश दाखवणारा असल्यामुळे आपण या ग्रंथाचा स्वीकार करतो. या ग्रंथाचा तुम्ही स्वीकार करावा. या ग्रंथाचं प्रतिपादन करणाऱ्या महात्म्यांचा आपण स्वीकार करावा आणि चितीचा प्रकाश लक्षात घ्यावा. चितीचा प्रकाश लक्षात येण्यासाठी पहिल्यांदा बाकीचे इतर प्रकाश आणि त्यांचा परिणाम, त्यांचं जगामधलं अस्तित्व याचा आपण थोडक्यात विचार केला. आपण त्याच्या पुढे सुद्धा याच चरणाचा अभ्यास करणार आहोत. प्रकाशमान असलेली चिती सर्वांना प्रकाश देणारी आहे. बाकीचे सर्व पदार्थ जरी प्रकाशमान दिसत असले तरी ते परप्रकाशित म्हणजे चितीकडून प्रकाशित झालेले आहे. एवढं आजपर्यंत आपण अभ्यास केलेला आहे. याच्या पुढे पुन्हा आपण हाच अभ्यास पुढील चिंतनामध्ये करणार आहोत. जे काही चिंतन झालं ते परमपूज्य सद्गुरू अनाप महाराज यांच्या चरणी अर्पण करतो आणि इथेच पूर्ण विराम देतो. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय.